भगवा बुद्ध भगवन्तं अभिवादेमि। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि। सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। सुखो बुद्धानमोपादो सुखासद्धम्मदेशना सुखासंघससामग्री समगानं तपो सुखो। सुखद बुद्धाची उत्पत्ती, सुखकर सद्धम्मोपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या। सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। काल आपण भगवान बुद्धांनी 5 परिव्राजकांना पहिल्यांदा धम्माची शिकवण दिलेली आहे। त्या शिकवणीमध्ये आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की भगवान बुद्धांनी पहिल्यांदा 5 जे परिव्राजक होते त्या 5 परिव्राजकांना विशुद्धी मार्गाचं शिक्षण दिलं आणि नंतर सदाचाराचा मार्ग सांगितला। तर सदाचाराचा मार्ग म्हणजे हा दुसरा तिसरा काही नसून हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे।
या आर्य अष्टांगिक मार्गाची शिकवण तथागत आपल्या 5 परिव्राजकांना देत आहेत आणि त्यामध्ये आपण काल जे पाहिलेलं आहे, पहिलं अंग आर्य अष्टांगिक मार्गाचं पाहिलेलं आहे, ज्याला आपण सम्यक दृष्टी म्हणतो. पालीमध्ये त्याला सम्मादिठ्ठी असं म्हणतात. तर ही सम्यक दृष्टी काय आहे हे बऱ्यापैकी आपण काल समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सम्यक दृष्टी फार एक सुंदर उदाहरण देऊन समजावून सांगण्याचा बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये उपयोग केलेला आहे. ती म्हणजे की हे जे जग आहे, हे संपूर्ण जग ही काय आहे, अंधार कोठडी आहे असं म्हटलेलं आहे. आणि या अंधार कोठडीमध्ये माणूस जो आहे हा कैदी आहे त्या अंधार कोठडीतला, आणि आपण कैदी आहोत हे सुद्धा त्याला माहीत नाही आहे. अशा प्रकारे ही उपमा देऊन बुद्ध म्हणतात की मन जी गोष्ट निर्माण करते ती गोष्ट ते नष्टही करू शकते. जर मनाने बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळविल्यास त्याला बंधमुक्तही आपण करू शकतो. सम्यक दृष्टी जे करू शकते ते हेच होय. सम्यक दृष्टी जे करू शकते ते हेच होय की मन जे आहे अंधार कोठडीमध्ये, जी जगाला अंधार कोठडी म्हटलेलं आहे, या अंधार कोठडीमधून, अंधार कोठडी म्हणजे हे संसाराचं चक्र म्हणतो आपण, याच्यातून बाहेर पडण्याचं केवळ एकमेव साधन आहे बुद्धांनी सांगितलं, आणि ते साधन म्हणजे आपलं मन आहे. आपलं मन जर आपण योग्य दिशेने जर वळवलं तर आपण या अंधार कोठडीमधून बाहेर पडू शकतो. आणि ते करण्यासाठी आपल्याला इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. बुद्ध म्हणतात की माणसात इच्छाशक्ती नावाची एक शक्ती असते. शक्ती म्हटलेलं आहे त्याला, ही आपल्या मनाचीच शक्ती आहे. आणि मनानं जर ठरवलं, मनाला जर समजलं की आपण या अंधार कोठडीमध्ये आहोत आणि आपल्याला याच्यामधून बाहेर निघायचं आहे, प्रकाशाकडे जायचं आहे, तर मन आपल्याला त्या अंधार कोठडीतून बाहेर काढू शकते. एकच साधन आहे फक्त, मन नावाचं. हे त्या आपल्या मनानं जर इच्छा निर्माण केली तर आपण या अंधार कोठडीमधून बाहेर निघू शकतो. कारण मनच जे आहे, याच मनानं आपल्याला या अंधार कोठडीत टाकलेलं आहे, आणि मनच हे आहे की त्या अंधार कोठडीमधून आपल्याला बाहेर पण काढणार आहे. आणि म्हणून सम्यक दृष्टी काय करते तर हेच कार्य करते. सम्यक दृष्टी ही आपली इच्छाशक्ती जर आपण योग्य दिशेनं वळवली तर मनाच्या माध्यमातून आपण अंधार कोठडीतून मुक्त होऊ शकतो. म्हणजे मन अशी गोष्ट आहे, सगळ्या कृतीचं मूळ आहे मन. आपल्या मनामध्ये जे काही वाईट निर्माण होते, जे काही चांगलं निर्माण होते, ही सगळी आपल्या मनाची निर्मिती आहे. आपल्या मनानंच हे तयार केलेलं आहे. आणि म्हणून आपली जर इच्छाशक्ती असली, आपली जर इच्छा असली तर आपण या मनाला चांगलं बळण लावू शकतो. वाईट मार्गापासून आपण त्याला थांबवू शकतो, चांगल्या मार्गाकडे त्याला वळवू शकतो. ही शक्ती आपल्यामध्ये निर्माण करणे म्हणजेच सम्यक दृष्टी आहे. तर हेच सम्यक दृष्टी करू शकते. सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय आहे? परिव्राजकांना बुद्धांनी विचारलं की सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय आहे? तर भगवान बुद्धांनी उत्तर दिलं, अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. फार एका वाक्यामध्ये उत्तर दिलं की अविद्येचा नाश करणे हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. सम्यक दृष्टीचा आपल्याला लाभ होणे म्हणजे काय तर आपल्यामधील अविद्येचा नाश होणे. आणि सम्यक दृष्टी जी आहे ही मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट आहे. मिथ्या दृष्टी म्हणजे खोटी दृष्टी, चुकीची दृष्टी, अयोग्य दृष्टी. या चुकीच्या, खोट्या किंवा अयोग्य दृष्टीच्या विरुद्ध आहे सम्यक दृष्टी. ते काय करते? खरं काय आहे ते दाखवते आपल्याला. खरं काय आहे, योग्य काय आहे, परिपूर्ण काय आहे हे जाणण्याचं शिकवते आपल्याला ही सम्यक दृष्टी. म्हणून अविद्या जी आहे, या अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा जो उद्देश आहे. तर मग ही अविद्या म्हणजे काय? कशाला अविद्या म्हणतो? अविद्येलाच आपण दुसऱ्या भाषेत अज्ञानसुद्धा म्हणतो. तर मनुष्याच्या दुःखाचे अस्तित्व आणि दुःख निरोधाचा उपाय ही उदात्त सत्ये न समजणे म्हणजे अविद्या आहे. ही आहे अविद्या. ही दुःखाचे अस्तित्व न समजणे किंवा दुःख आहे हे मान्य न करणे आणि त्या दुःखावर उपाय आहे या सत्यालाही मान्य न करणे म्हणजे अविद्या आहे. ही अविद्या जर दूर करायची असेल तर आपण
दुःखाचं अस्तित्व मान्य केलं पाहिजे की जगामध्ये दुःख आहे आणि त्या दुःखावर उपायसुद्धा आहे. म्हणून ज्या ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये दुःख येतात, काही प्रसंग घडतात दुःखाचे, काही दुःखाचा संघर्ष करावा लागतो, काही समस्या येतात दुःखाच्या, तेव्हा तेव्हा आपण काय करायला पाहिजे? दुःख निरोधाचा मार्ग जो आहे तो मार्ग आपण अवलंबला पाहिजे. ते दुःखच आपल्यामध्ये येऊ नये यासाठी हा चौथं जे आर्य सत्य आहे, दुःख निरोधाचा मार्ग म्हणजेच अष्टांगिक मार्ग, अर्थातच सदाचरणाचा मार्ग, या मार्गाचा अवलंब आपण केला पाहिजे. त्यासाठी हा मार्ग योग्य पद्धतीनं समजावून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मला वाटते की आता सम्यक दृष्टी काय आहे हे बऱ्यापैकी आपल्या लक्षात आलं असेल. ही सम्यक दृष्टी ही अविद्येचा नाश करणारी आहे, ही खोट्या दृष्टीच्या वेगळी आहे. आता अविद्या आणि मिथ्या दृष्टी जे म्हटलेलं आहे, खोटी दृष्टी, अयोग्य दृष्टी, म्हणजे आपण जे आहोत आपण चुकीच्या आदर्शामध्ये गुंतलेले आहोत. काल आदर्शाचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. तर त्या चुकीच्या गोष्टीमध्ये आपण गुंतणे म्हणजे ती मिथ्या दृष्टी झाली. की देवाला नवस केल्यानंतर मला फायदा होईल, देवाला पूजा अर्चा केल्यानंतर मला देव प्रसन्न होईल आणि देवच सगळं काही करते, हे जी आपल्या मनाची समजूत आहे किंवा आपल्या मनात आहे ते सगळं काय आहे? मिथ्या आहे, ते खोटं आहे. देवही नाही आणि देव तसा काही करूही शकत नाही. तर दुःख आहे आणि त्या दुःखावर मार्ग आहे. ह्याच दोन गोष्टी आपल्याला अविद्येचा आपल्या नाश करू शकतात. सम्यक दृष्टीचा हेतूच असा सांगितलेला आहे बुद्धांनी की माणसाने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे. कर्मकांडाचे जे काही विधी आहेत त्या विधींना आपण व्यर्थ समजलं पाहिजे, चुकीचं समजलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण करण्यासाठी खूप काही काही प्रयत्न करतात लोक, कर्मकांड करतात, पूजा अर्चा करतात, उपास तापास करतात, नवस करतात, अनेक गोष्टी करतात. परंतु त्याच्यातून ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी हे करतात, परंतु त्यामधून काहीही निष्पन्न होत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की कर्मकांडाचे जे विधी आहेत हे कोणतेही विधी व्यर्थ समजले पाहिजेत आपण. आणि ते जर आपण व्यर्थ समजले नाही तर आपल्याला सम्यक दृष्टीचा लाभ होऊ शकत नाही. आणि शास्त्रांच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून देणे. शास्त्र जे आहेत, धर्मग्रंथ जे आहेत जुने पुराणे, त्या धर्मग्रंथामध्ये जे काही सांगितलेलं आहे, शास्त्रात लिहिलेलं आहे तेच खरं आहे, तेच योग्य आहे, त्याचप्रमाणे आपण केलं पाहिजे, असा खोटा विश्वास या ग्रंथांवर, शास्त्रांच्या पावित्र्यावर खोटा विश्वासही आपण तो टाकून दिला पाहिजे. कर्मकांडांच्या विधींनासुद्धा आपण टाकून दिलं पाहिजे. हा सम्यक दृष्टीचा हेतू आहे. सम्यक दृष्टीचा उद्देशच तो आहे, हेतूच तो आहे की कर्मकांडासारखे जे आहेत विधी ते आपण नाकारले पाहिजेत. आणि पवित्र ग्रंथ ज्याला म्हणतो आपण, वेगवेगळ्या धर्माचे ग्रंथ आहेत, त्या धर्मात जे लिहिलेलं आहे तेच खरं आहे याच्यावर विश्वास ठेवणं सुद्धा आपण सोडून दिलं पाहिजे. मग करतो का आपण असं काही? आपल्या जीवनात अशा काही कर्मकांड करण्याच्या घटना घडतात का? आपल्याकडे एक प्रथा आहे बौद्ध परंपरेमध्ये, ज्याला आपण उपोसत म्हणतो. मला वाटते उपोसत पकडत असाल तुम्ही. कोण कोण करते उपोसत? करतात उपोसत ना? करत असाल तर हात सांगा, नाही तर नाही. ज्या अर्थी आपण उपोसत करतो तर उपोसत म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे का? आणि त्या दिवशी काय करायचं असतं? उपोसताच्या दिवशी नेमकं काय करायचं असतं? आपण हात वर करणाऱ्यापैकी जर कोणी सांगितलं तर बरं होईल जरासं. उपोसताच्या दिवशी उपोसत करणे म्हणजे तसं पाहिलं तर आहार घेतो आपण, पण तो उपोसत निरंकार असलं पाहिजे. आणि त्या दिवशी सकाळी उठल्यापासून तर आपण ध्यानामध्ये, पूजेमध्ये किंवा धम्माचा अभ्यास करण्यामध्येच पूर्ण दिवस घालवला पाहिजे. दुसरा कोणताही विचार आपल्या मनात येता कामा नये, आपल्या डोक्यात येतात. कोणतीच कृती नाही केली पाहिजे. धम्माचं आचरण करणे, धम्म अभ्यास करणे नाही का?
आपण 12च्या आतमध्ये जेवणही करतो, 4 वाजता काही नाश्ताही करत असेल, आपण संध्याकाळी काही फळं गिळं खात असू. हेच आहे, यालाच मिथ्या दृष्टी कशाला म्हणतात. हेच की जे काही आपण करतो ना, ते का करतो ते समजून घेतल्याशिवाय, आपल्या मनाला पटल्याशिवाय आपण का करायचं. ते लोक करतात म्हणून आपण करायचं का नाही. आपल्याला करायचं आहे, मग ते पूर्ण समजून घ्या, नेमकं काय कृती आहे, ती काय करावी लागते. हे जर समजून घेतलं तर आपल्याला ते योग्य पद्धतीनं करता येईल. नाहीतर मग मिथ्यादृष्टी होऊन जाईल. ते हे इतर करतात तर आपणही उपास पकडायचा, झालं 12च्या अंदर जेवणही करायचं, आणि एखादं छोटंसं भांडण झालं तर ते करायचं उपवासाच्या दिवशी, इकडे तिकडे कठोर बोलणं करून टाकायचं. असं असं नाही आहे. तर सम्यक दृष्टीकरिता माणसाने अद्भुत कल्पनांचा त्याग केला पाहिजेत, बुद्ध म्हणतात. सम्यक दृष्टी जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर अद्भुत कल्पनांचा त्याग केला पाहिजे. कशा असतात अद्भुत कल्पना? आपल्या धम्मामध्ये काही अद्भुत कल्पना आहेत, पण त्या सगळ्या मिथ्या आहेत, खोट्या आहेत. त्या नाही करायला पाहिजेत आपण. तर जर आपण विचारलं की बा उपोषण केल्यानं काय होते, तर प्रत्येकाचे उत्तरं वेगवेगळे असू शकतात. उपोषण हा दिवस आपल्या मनावर कार्य करण्यासाठी असते, धम्माचं आचरण करण्यासाठी असते. तर ह्या अद्भुत कल्पना म्हणजे काय आहेत? बरेच लोक पूजा झाल्यानंतर ते शिलाचं पाणी वगैरे देतात. आजारी पडलं लहान लेकरू तर ते भंतेजीले पाणी, शिलाचं पाणी द्यायला लावतात. ह्या काय आहेत? अद्भुत. काही होणार नाही या ना. किंवा कोणत्या देवाजवळ गेल्यानंतर आपला आजार बरा होतो, कोणं पाणी दिल्यानंतर आपला आजार बरा होतो, कोणं आपल्या अंगावरून निंबू भारून टाकले तर आपण चांगले होतो. अशा अनेक अद्भुत कल्पना आहेत की तो बाबा चांगला आहे, तो दुरूनच ओळखतो की आपल्याला काय झालं, चालले मग त्याच्याजवळ आपण. ह्या कल्पना कशा आहेत? अद्भुत आहेत. त्याचा पुरावासुद्धा भगवान बुद्धांनी दिलेला आहे की अशा अद्भुत कल्पनांचा आपण त्याग केला. असं काहीच होत नाही, असं काही कोणीच कोणाची बिमारी बसू शकत नाही. 80% जे आजार आहेत, किती टक्के? 80% आजार आपल्या मनाचे आहेत, आलं का लक्षात? आणि 20% आजार आपल्या खाण्याचे आहेत, पोटाचे. या 2 गोष्टीवर जर नियंत्रण ठेवलं तर आपल्याला आजारपणापासून मुक्ती मिळू शकते. अनेक अशा अद्भुत कल्पना आहेत आणि जातोय आपण त्यांच्याकडे. काही लोक थकतात, डॉक्टरकडे आजार बरे होत नाहीत, तर मग ते चमत्काराकडे वळतात, जादूटोण्याकडे वळतात. कोणी धागा देते, कोणी ताईत देते गळ्यात बांधायला. ह्या सगळ्या अद्भुत कल्पना आहेत. याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे, त्याचा त्याग करायला सांगितला बुद्धांनी. त्याचं कारण असं दिलं त्यांनी की निसर्ग नियमाच्या विरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही. निसर्ग नियमाच्या विरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही. आणि निसर्ग नियमाच्या विरुद्ध एक कोणतीही गोष्ट होते, ही गोष्ट माणसाने मानता कामा नये. साधा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध कोणतीच गोष्ट होऊ शकत नाही. चमत्कार, जादू, जे काही असतील आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या अद्भुत कल्पना, या कल्पनांच्यामुळे काहीच साध्य होत नाही. त्या सोडून दिल्या पाहिजेत, बुद्ध म्हणतात. कारण निसर्गाचा जो नियम आहे त्याच नियमाप्रमाणे ही सृष्टी चालते. आपलं जीवनसुद्धा निसर्गाच्या नियमानुसारच चालते. परंतु निसर्गाचे नियम जेव्हा आपण भंग करतो तेव्हा आपल्यामध्ये दुःखाची निर्मिती होते. निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध गेलं तर आपण सुखानं राहू शकत नाही. निसर्ग काय सांगतो आपल्याला? शास्त्र सांगते, आरोग्यशास्त्र सांगते की आपला जो आहार आहे, हा आपला आहार किती असला पाहिजेत. आपण पोट फुगेपर्यंत खातो, नाही का? तर आपला जो आहार आहे तो 50%च असला पाहिजे. जर आपल्याला 2 भाकरी खायची सवय असेल तर 1च भाकर खाल्ली पाहिजे, 50%. आणि त्याच्यात 25% पाणी प्यायचं आणि 25% हवा खेळती राहण्यासाठी पोकळी निर्माण ठेवायची करून, ठीक आहे नाही? हा योग्य. म्हणून भिक्षूंचा नियम काय होता? हे 12च्या आतमध्ये भोजन करायचं, रात्रीला भोजन करायचं नाही. फार सुंदर नियम आहे.
म्हणून आपल्याला फार कमी भिक्षू आहेत जे आजारी पडताना दिसतात आपल्याला, कारण एकच टाईम जेवण असते त्यांचं. जे भिक्षू एकच वेळेला जेवतात ते सहसा आजारी आपल्याला दिसत नाही. आपण तर येऊ द्या आहे आपला कार्यक्रम, सकाळ संध्याकाळ दुपार, ह्या ज्या गोष्टी आहेत निसर्गाच्या विरुद्ध आहेत. आणि निसर्गाच्या विरुद्ध केलेल्या गोष्टी आपण मानता कामा नये असे बुद्ध आपल्याला सांगतात. आणि पुढे बुद्ध असेही म्हणतात की ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत, ते सिद्धांत सम्यक दृष्टीला मान्य नाहीत, त्यांना त्याज्य केलेले आहेत, मान्य नाही आहे. ज्या काही गोष्टी आहेत त्या वास्तविक म्हणजे खरेपणामध्ये सत्य ठरत नाहीत किंवा त्याचा आपण अनुभव घेत नाही, त्या केवळ कल्पना आहेत, असे जे सिद्धांत कोणतेही सिद्धांत असतील ते सम्यक दृष्टीमध्ये बसत नाहीत. सम्यक दृष्टीला काय पाहिजे? सत्य पाहिजेत. आणि सत्य जर असेल तर त्याचा अनुभव पाहिजे. सत्याचा अनुभव घेऊ शकतो आपण, कल्पनांचा अनुभव नाही घेऊ शकत. आणि म्हणून वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार ज्या सिद्धांतांना आहे ते काही सम्यक दृष्टीमध्ये ती गोष्ट बसत नाही, ती केवळ काल्पनिक अनुमाने आहेत, अंदाजे आहेत. ठीक आहे. आपण मागं काही दिवसापूर्वी ते उदाहरण पाहिलं होतं. हवा दिसते का आपल्याला डोळ्यानं? नाही. ईश्वर दिसतो का डोळ्यानं? नाही. मग हवा आहे हे सत्य केव्हा मानतो आपण? हे सम्यक दृष्टी शिकवते आपल्याला. हवा आहे हे कशावरून समजतो? कारण हवेचा स्पर्श होतो आपल्याला. आपले जे 5 इंद्रिय आहेत त्यापैकी जे इंद्रिय आहे आपली त्वचा, ती त्वचा आपल्याला अनुभव देते त्या हवेचा. हवेचा स्पर्श जेव्हा आपल्या त्वचेला होतो तर आपण हवा आहे हे सत्य मानतो. तसं ईश्वराचं आहे का? कोणता अनुभव येतो का आपल्याला ईश्वराला? ईश्वराचा नाही येत. तर ही आपल्याला सम्यक दृष्टी शिकवते की अनुभवाचा आधार किंवा वास्तवतेचा आधार नसलेले सिद्धांत बुद्धांनी काय केलेले आहेत? सम्यक दृष्टीला ते मान्य नाही आहेत. आणि म्हणून सम्यक दृष्टीसाठी 2 गोष्टी आवश्यक आहेत. सम्यक दृष्टी जर आपल्यामध्ये आपल्याला निर्माण करायची असेल तर आपलं मन स्वतंत्र पाहिजे आणि आपले विचार स्वतंत्र पाहिजेत. हेच सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहे. स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार. आपण दुसऱ्यांच्या विचारांनी जर ऐकत असू तर सम्यक दृष्टी आपल्याला नाही प्राप्त होऊ शकणार. आपण सम्यक दृष्टीचा अनुभव नाही घेऊ शकणार. म्हणून मन स्वतंत्र पाहिजे. स्वतंत्र मन म्हणजे कसं मन? स्वतःच्या बुद्धीनं विचार करून एखादी कृती करणे, दुसऱ्याच्या बुद्धीनं ऐकून नाही. स्वतःचे विचार कसे आहेत हे तपासणे, इतरांच्या विचाराप्रमाणे वागणे म्हणजे स्वतंत्र विचार होत नाही. स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार ओपन असलं पाहिजेत आपलं मन. कोणी सांगितलं म्हणून आपण ते केलं, कोणाचे विचार चांगले आहेत म्हणून आपण ते स्वीकारले, त्यानं सम्यक दृष्टी नाही होत. आपल्याला स्वतः अनुभव घ्यावा लागेल. आपले विचार स्वतंत्र, आपल्या विचारांना आपल्या अनुभवाला सत्याच्या कसोटीवर तपासून पाहावं लागेल की ते सत्य आहे की नाही. अनेक घटना पाहतो ना आपण. आता एक कुठंतरी मालेगावच्या जवळ घटना घडली होती. सोन्याचे नाणे सापडले म्हणे. त्या कोल्हापूरचा माणूस आला ते सोन्याचे नाणे घ्यायला. 1 नाणं दिलं, त्यानं ते तपासलं, ते खरं निघालं. आणि नंतर 3.5 कोटी का किती कोटीचे नाणे त्याला देऊन टाकले, खोटे सगळे. कशाचं लक्षण आहे हे? लोभ. हाव आहे, लोभ आहे. फसला, त्याच्या नाणे गेले आणि पैसे गेले, आयुष्यभराची कमाई गेली. सम्यक दृष्टी नसली तर अशा प्रकारची फसवणूक आपल्यावर होते. यानंतर पाहणार आहोत आपण सम्यक दृष्टीच्या नंतर सम्यक संकल्प. सम्यक दृष्टीचं जर दर्शन आपल्याला झालं तर आपण सम्यक संकल्पाच्या पुलावर चढून मग आर्य अष्टांगिक मार्गाचे इतर अंग आहेत त्या इतर अंगाचं आचरण आपण करू शकतो. पूल आहे तो सम्यक संकल्प. सम्यक संकल्प म्हणजे काय आहे? दृढ असा निश्चय, त्याला सम्यक संकल्प म्हटलेला आहे. दृढ निश्चय.
काय म्हणत सिद्धार्थ गौतम, काहीही झालं, कितीही दिवस लागले तरी चालेल, हाडं सुकले तरी चालेल, परंतु जोपर्यंत मला ज्ञानप्राप्ती होत नाही तोपर्यंत मी माझ्या जागेवरून हलणार नाही. 40 दिवस पुरेल एवढं अन्न त्यांनी साठवून ठेवलं होतं. असा असो दृढ संकल्प. बाबासाहेबांचं उदाहरण आपण पाहिलं होतं की जर मी माझ्या समाजाचा उद्धार नाही करू शकलो तर स्वतःवर गोळ्या झाडून घेईल, हा बाबासाहेबांचा संकल्प. त्यांनी उद्धार तर केला त्यांच्या समाजाचा, पण त्याचा फायदा कितीक लोकांनी घेतला कोणाला ठाऊक. सम्यक संकल्प ही अशी गोष्ट आहे, कारण प्रत्येक माणसाला काही ध्येय असतात, काही स्वप्न असतात, काही आकांक्षा म्हणजे काही इच्छा असतात, काही महत्त्वाकांक्षा असतात, म्हणजे काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असते महत्त्वाकांक्षा. म्हणजे अशा प्रकारची ध्येय, स्वप्न, इच्छा, महत्त्वाकांक्षा म्हणजे काहीतरी नवीन करण्याची इच्छा, ह्या ज्या आहेत ह्या पूर्ण करण्यासाठी सम्यक संकल्पाची आवश्यकता आहे. संकल्प जर नसेल, निश्चय जर नसेल, दृढ निश्चय जर नसेल तर कोणतेच आपले स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही, आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकत नाही, ना काही नवीन आपण निर्माण करू शकत नाही. संकल्प त्याच्यासाठी हवा आहे. परंतु ही ध्येय, ह्या आकांक्षा, ह्या महत्त्वाकांक्षा, ही स्वप्न कशी असली पाहिजेत? उदात्त आणि प्रशंसनीय असली पाहिजे. उदात्त असली पाहिजेत. प्रशंसनीय म्हणजे लोकांनी आपल्या कृतीची प्रशंसा केली पाहिजेत, अशी कृती करण्याचा संकल्प म्हणजे सम्यक संकल्प आहे. आणि वाईट कामात आपण फार मोठा पराक्रम केला असेल तर तो प्रशंसनीय होऊ शकत नाही. उदात्त म्हणजे आपण जे काही ध्येय आहेत, आपल्या काही इच्छा आकांक्षा आहेत, ह्या फक्त आपल्याच कामाच्या नाही तर त्या इतरांच्या सुद्धा उपयोगी आल्या पाहिजेत. सगळ्यांच्या समाजाच्या उपयोगात आल्या पाहिजेत. अशा प्रकारचं उदात्त आणि लोकांनी प्रशंसा करतील अशा प्रकारचे आपले ध्येय, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा असायला पाहिजेत. आपली महत्त्वाकांक्षा क्षुद्र आणि अयोग्य नसावी. क्षुद्र म्हणजे हीन दर्जाचे किंवा अयोग्य नसावी, वाईट नसावी. आपले ध्येय कसे असले पाहिजे? मोठे असले पाहिजेत, आपल्याही फायद्याचे असले पाहिजेत, समाजाच्याही फायद्याचे असले पाहिजेत. वाईट न सांगायचं म्हणजे वाईट नसले पाहिजे. चांगल्या आणि योग्य कामासाठी केलेला निश्चय म्हणजे सम्यक संकल्प. हा या सम्यक संकल्पाचा आशय आहे. फक्त सम्यक संकल्पाचा आशय, सम्यक संकल्प असा आहे की जे काही आपण आता प्रत्येकाला कृती तर करावीच लागते, चांगली असो वाईट असो आपण कृती करतो, परंतु ती कृती कशी असली पाहिजेत? उदात्त आणि प्रशंसनीय असली पाहिजेत, योग्य असली पाहिजे, समाजोपयोगी असली पाहिजे. ती क्षुद्र आणि अयोग्य नसावी. हेच आपल्याला सम्यक संकल्प आपल्याला सांगतो. म्हणून चांगल्या आणि उदात्त कामासाठी आपण दृढ निश्चय केला पाहिजे. वाईट कायचा अर्थ काय आहे? वाईट कामापासून आपण अलिप्त राहिलो पाहिजे, दूर राहिलो, त्याच्यात शक्ती खर्च नाही घालायची आपल्याला. चांगल्या कामामध्ये दृढ संकल्प करून पूर्ण शक्तीनिशी आपण तो संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पूर्ण शक्ती आपण लावली पाहिजे, तर आपण त्याच्यात यशस्वी होऊ शकतो. हा आहे आर्य अष्टांगिक मार्गातला दुसरं अंग आहे सम्यक संकल्प. आणि तुम्ही जर संकल्प केला म्हणजे दृढ निश्चय जर केला तरच पुढचे 3रं, 4थं, 5वं, 6वं, 7वं, 8वं अंग जे आहे त्या अंगांचं आचरण आपण करू शकतो. तो भावना मार्ग आहे. संकल्पापासून पूर्ण भावना मार्ग, तो कृतीत उतरवण्याचा मार्ग आहे. संकल्प जर योग्य नसेल तर पुढच्या कोणत्याही अंगाची कृती आपण करू शकणार नाही. फेल ठरेल आपलं पूर्ण जीवन, दुःखमय होऊन जाईल आपलं पूर्ण जीवन. असं हे दुसरं अंग आहे अष्टांगिक मार्गातलं. 3रं अंग जे आहे ती आहे सम्यक वाचा. सम्यक वाचा तर फार चांगली आहे नाही का? असं म्हणतात की वाचा जी आहे, आपलं बोलणं जे आहे, त्या बोलण्यामुळे लोक जोडल्याही जातात आणि लोक तोडल्यासुद्धा जातात. बोलण्यामुळे लोक जवळही येतात आणि दूर पण जातात. आणि सम्यक वाचा म्हणजे योग्य वाचा, परिपूर्ण वाचा,
उपयुक्त वाचा म्हणजे सम्यक वाचा. काय शिकवण देते सम्यक वाचा आपल्याला? काय शिकवते? की माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे, जे खरं आहे तेच बोललं पाहिजे. बोलतो का आपण मग? त्या फोनवर तर लय खोटं बोलतो आपण. आपण विचारलं का हो कुठपर्यंत आले, बस आलोच एका मिनिटात. आपण घरीच असतो. छोटे छोटे खोटं बोलणं आहे का नाही, त्या खोटं बोलण्याचे संस्कार आपल्यावर पडलेले आहेत. बोलतोच आपण छोटे 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 खोटं, आणि ते खोटं बोलण्याची सवय होऊन जाते आपल्याला, ते संस्कार आपल्यावर पडतात. म्हणून बुद्ध म्हणतात की माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे, खरं काय आहे तेच बोललं पाहिजे. असत्य बोलू नये, म्हणजे खोटं कोणतंही बोलू नये. ऐकायला फार सोपी वाटते, पण याचं पालन करायला मात्र फार कठीण आहे. असत्य बोलू नये. आपल्याला माहीतही नसते, आपण चटदिशी असत्य बोलून जातो, खोटं बोलून जातो. नकळत होतात आपल्याकडून या गोष्टी. तिसरं सांगितलेलं आहे की माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये. फार महत्त्वाचं सांगितलेलं आहे. दुसऱ्याच्या विषयी वाईट बोलू नये. मग काय आपल्याविषयी बोलावं? आपल्याविषयी सुद्धा आपण चांगलंच बोलावं आणि दुसऱ्यांच्या विषयी सुद्धा चांगलं बोलावं. वाईट नाही बोललं पाहिजे दुसऱ्याच्या विषयी. आणि महिलांमध्ये तर हाच कार्यक्रम जास्त असते. कुठेही भेटल्या तर ते महत्त्वाचे कामं तिकडेच राहतात. गॅस तसाच सुरू राहतो आणि बाहेर बोलणं सुरू होते. तिसऱ्या व्यक्तीच्या बद्दल बोलणं सुरू असते. ते स्वतःच्या दोघीचा संवाद नसतो तो. तिनं तसं म्हटलं आणि तिनं असं, म्हणजे थर्ड पर्सन तिसऱ्या व्यक्तीशी बोलत राहायचं आणि आपला वेळ गमवायचा. अशी वाचा नको. बुद्ध म्हणतात की दुसऱ्याच्या विषयी वाईट बोलू नये. चांगलं बोलता येत नाही आलं तर नाही बोलता आलं तर मुकं राहायचं, वाईट नाही बोलायचं. किती आपण सांगतो वाईट गुण सांगतो आपल्या मैत्रिणींचे, आपल्या मित्रांचे, चटकन बोलून देतो आपण, काहीच मागं पुढे पाहत नाही. तर ही गोष्ट कटाक्षानं आपण लक्षात ठेवली पाहिजे की दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये. तसेच माणसाने दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यापासून परावृत्त व्हावे. कधीच कोणाची निंदा नालस्ती करू नये. ही पण सवय आपल्याला लागलेली असते, निंदा नालस्ती करण्याची. वाईट तर बोलतो आपण दुसऱ्यांसोबत, आणि निंदाही करतो आपण. तोंडावर चांगले बोलतो आणि तो व्यक्ती निघून गेला की लगेच सुरू त्याचं वाईट सांगणं तिसऱ्या माणसाजवळ. तर ही निंदा नालस्ती सुद्धा आपल्या वाचेनं करू नये. त्याचप्रमाणे माणसाने आपल्या लोकांविषयी, आपले लोक, हा शब्द महत्त्वाचा आहे इथं, माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरू नये. वापरतो का आपण? मग नाही वापरत आहे ना. आपल्या लोकांविषयी आणि दुसऱ्या लोकांविषयी वापरली तर चालते का? मग आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपला नेहमीसाठी सुसंवाद नसतो. असतो का 12ही महिने सुसंवाद आपल्या कुटुंबात आपला? नाही. कोणाच्या ना कोणाशी कुटुंबात, नवऱ्याशी, बायकोशी, मुलाशी, मुलीशी काहीतरी रागाची, आणि जास्त रागाचं प्रमाण वाढलं तर शिवीगाळीची भाषा, या भाषेचा वापर आपण करू नये. ही सम्यक वाचा आपल्याला शिकवते. काय बिघडते आपलं? नाही रागानं बोललो तर, चांगलंच बोललो तर नुकसान होणार आहे का आपलं काही? रागानं जर बोललं तर नुकसान आपलं आहे, समोरच्याचं नाही आहे. राग कोणाचा आहे? आपला आहे. रागामुळे काय होते? रागामुळे आपल्या मनाची शांतता भंग होते. जे काही आपण आचरण करण्याचे प्रयत्न करतो, चांगलं करण्याचे प्रयत्न करतो, मनाला शुद्ध करण्याचे प्रयत्न करतो, मनाला चांगलं वळण लावण्याचे प्रयत्न करतो. 8 दिवस आपण मस्त प्रयत्न केले, 9व्या दिवशी जर आपण कोणावर रागावून शिवीगाळ केली तर ते 8 दिवसाची सगळी शांतता, जे काही प्रयत्न केले ते गेलेत सगळे व्यर्थ, झिरोवर आलो. सापशिडीसारखा आहे एक चूक रागाची. तर त्यासाठी आपण आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, आपल्या वाचेवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे. सौजन्याने म्हणजे मान सन्मानाने बोलावं. आपुलकीने म्हणजे आपलेपणानं बोलावं. ही समोरची व्यक्ती आपलीच आहे आणि मान सन्मानानं आपण
सर्वांशी बोललं पाहिजे. बोलतो का आपण असं आपुलकीनं आणि सौजन्यानं? बोलत असाल म्हणून तर चूप आहेत सगळे. माणसाने सर्वांशी आपुलकीने आणि सौजन्याने बोलावे. नणदच्या घरी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जर लग्नात गेलो आपण आपल्याच तोऱ्यात राहतो. जेवढे काही डब्बे डुब्बे असतील घरातले सगळे दागिने डायरेक्ट आपल्या गळ्यात असतात, चांगले महागडे कपडे असतात, आपला अहंकार जागृत होतो. आणि त्या लग्नामध्ये जर आपली एखादी नातेवाईक असेल, गरीब असेल, बिचारी खेड्यावरून आलेली असेल, बोलतही नाही तिच्यासोबत, तेच विचारते आपल्याला कसे असता, चैन खुशाल हा की नाही. आपल्याला वेळही नसते तिच्यासोबत बोलायला. इथं दिसून येते आपलं सौजन्य आणि आपली आपुलकी. जिथं जिथं नातेवाईक आपल्याला भेटतात का प्रेमानं, आपुलकीनं आणि सौजन्यानं त्यांच्याशी बोललं पाहिजे. नाहीतर काय होते मग, ते गरीब नातेवाईक आपल्या दुसऱ्या नातेवाईकांना सांगतात, ते काय बापा पैशावाले आहेत, मोठे आहेत, ते काले बोलते ना आपल्याला, अशी बदनामी करतात ते आपली. आणि सगळ्यात महत्त्वाचं सम्यक वाचेचं जी शिकवण आहे ती आहे माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये. त्याचे बोलणे समंजस्यपणाचे व मुद्देसूद असावे. ही सुद्धा फार लोकांना सवय असते, अर्थहीन आणि मूर्खपणाची बडबड. जे काही 2-3 मित्र भेटले की जे सुरू होतात, मोदी सरकार, अमित शहा, हे सरकार असं आहे ते तसं आहे. काही आहे तुमच्या बोलण्यानं काही तिकडे फरक पडणार आहे का त्यांच्यावर? कशी बडबड झाली ही? अर्थहीन झाली, मूर्खपणाची बडबड आहे की ज्याच्यामधून काहीही साध्य होणार नाही, व्यर्थ बडबड. ही शिकवण आहे सम्यक वाचे. नाही करायची ना व्यर्थ बडबड, जी कामाचीच नाही अशी बडबड का करायची? आपल्याही कामाची नाही आणि ते ऐकणाऱ्याच्या कामाची नाही, कोणाच्याच कामाची नाही. हे फक्त उदाहरणासाठी राजकारणाचं उदाहरण दिलं मी. अशा बडबडी खूप आहेत आपल्या कुटुंबामध्ये. छोटीशी जर एखादी चूक झाली घरात कोणाच्या हातून, तर जो सुरू होतो का नाही पट्टा आपला, तो सुरूच राहतो अर्धा घंटा 1 घंटा. तो काही शांत होण्याचं नाव घेत नाही. आणि याच्यामधून काय होतो मग, कुटुंबामध्ये दुरावा निर्माण होतो. आजकाल तर आता फॅशन झालेली आहे की नवीन लग्न झालेले जे मुला-मुली आहेत त्यांचं पटतच नाही, घटस्फोट होत आहेत. आणि घटस्फोटामागचे कारणं फार क्षुल्लक आहेत, काही अर्थ नाही त्याला. हेच कारण त्या ठिकाणी लागू होते आपल्याला, आपुलकी सौजन्य नाही, समजून घेत नाही आपण एकमेकांना. म्हणून इतरांना समजून घ्यायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, अर्थहीन मूर्खपणाची बडबड न करता आपलं जे काही म्हणणं आहे हे सामंजस्यपूर्ण असलं पाहिजे, सामंजस्याचं असलं पाहिजे, सामोपचाराचं असलं पाहिजे, मिटवण्याची भाषा असली पाहिजे, पेटवण्याची नाही. आणि मुद्देसूद आपलं बोलणं असावं. ही शिकवण देते अष्टांगिक मार्गातलं 3रं अंग, सम्यक वाचेची ही शिकवण आहे. तर याच्यावरून आपण शिकतो की आपली वाचा, आपलं बोलणं कसं असावं. खूप प्रकार आहेत भाषेचे आपल्या बोलण्याचे. टोचून बोलण्याची भाषा असते एक, रागात बोलण्याची भाषा असते एक, कठोर बोलण्याची भाषा असते आणि व्यर्थ बडबड पण असते. ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या लक्षात येत असतील, सम्यक वाचेची शिकवण जर लक्षात येत असेल, तर आपण आपल्यामध्ये परिवर्तन केलं पाहिजे, बदल केला पाहिजे. आपल्यामध्ये जर काही त्रुटी आपल्याला आढळत असतील, आपल्या वाचेमधल्या चुका आपल्याला आढळत असतील, तर त्या दुरुस्त करणं आपल्याला आवश्यक आहे. कधीकधी जे आपण सम्यक वाचेचं पालन करत नाही त्याचं एक कारण बुद्धांनी सांगितलेलं आहे. बुद्ध म्हणतात की मी सांगितल्याप्रमाणे सम्यक वाचेचे पालन करणे हे कोणाच्या भीतीमुळे किंवा पक्षपाताने होता कामा नये. सम्यक वाचेचं पालन करणे हे कोणाच्या भीतीमुळे किंवा पक्षपाताने होता कामा नये. कोर्टात एखादी खोटी साक्ष देणे भीतीनं, जर तू अशी साक्ष दिली नाही तर तुझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करून टाकू, अशी जर कोण धमकी दिली आपल्याला की असं असंच बोलायचं कोर्टात, नाहीतर तुझं कुटुंब सगळं खलास करून टाकू, तर त्या भीतीमुळे आपण काय करतो मग, तिथं खोटं बोलतो.
सम्यक वाचेशी या गोष्टीचा अजिबात यत्किंचितही संबंध नाही. ते भीतीमुळे खोटं नाही बोलायचं किंवा पक्षपातामुळे खोटं नाही बोलायचं. की आपण जर खोटं बोललो तर त्याचं चांगलं होईल, त्याला न्याय मिळेल, हा पक्षपात करणे. की एखाद्याला अद्दल घडवायची आहे तर मुद्दाम खोटा पुरावा देणे. तर ह्या भीतीमुळे आणि पक्षपाताने सम्यक वाचेचं पालन होऊ शकत नाही. सम्यक वाचेमुळे काय तोटा होईल, खरं बोलण्यानं काय तोटा होईल, किंवा आपल्या कृतीविषयी आपल्या वरिष्ठाला काय वाटेल, याचा सम्यक वाचेशी यत्किंचितही संबंध असता नाही. काही संबंध नाही सम्यक वाचेशी. की आपल्या वरिष्ठाला काय वाटेल, आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो, काम करतो, तिथं समजा आपल्या अधिकारी असेल, आपला बॉस असेल, त्याला चांगलं वाटावं म्हणून आपण इकडे खोटं बोलायचं, याच्याशी सम्यक वाचेचा काही संबंध नाही. खोटं बोलल्यानं आपल्याला फायदा होईल हेही सम्यक वाचेमध्ये बसत नाही. फायदा आणि तोटा सम्यक वाचा पाहत नाही. सम्यक वाचा एकच पाहते, ते म्हणजे जे सत्य असेल तेच बोलावे, असत्य बोलू नये. म्हणून वरिष्ठांची आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक वाचेचं प्रमाण असू शकत नाही. आपल्या खोटं बोलण्यानं जर एखाद्याची फाशी वाचत असेल, हे सुद्धा सम्यक वाचेमध्ये बसत नाही. खोटं बोलूच नाही, फाशी झाली तर चालेल, हे शिकवते आपल्याला सम्यक वाचा. अशा प्रकारे सम्यक वाचा जी आहे, ही सम्यक वाचा आपल्याला कसं बोलायचं हे आपल्याला शिकवते. तिसरं अंग. तर पुढचं जे आहे ते आहे सम्यक कर्मांत. महत्त्वाचं आहे. कर्मांत म्हणजे सम्यक कर्म, योग्य कर्म. हे योग्य वर्तनाची शिकवण देते. वर्तन म्हणजे आपली वागणूक कशी असावी, ते म्हणजे सम्यक कर्मांत. दुसऱ्यांच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करावी, अशी याची शिकवण आहे सम्यक कर्मांतची. काय शिकवण देते सम्यक कर्मांत? दुसऱ्यांच्या भावना आणि दुसऱ्यांचे हक्क यांचा मान राखून आपण कृती करावी, अशी या सम्यक कर्मांतची शिकवण आहे. सम्यक कर्मांताचे प्रमाण कोणते? तर जीवनाच्या मूलभूत नियमांशी सुसंगत असे वर्णन हे त्याचे प्रमाण होय. सुसंगत वर्तन, जीवनाच्या मूलभूत नियमांची सुसंगत असे वर्तन हे त्याचं प्रमाण आहे सम्यक कर्मांताचं. प्रत्येक कृती दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करून, त्यांच्या हक्कांचा मान राखून आपण प्रत्येक कृती करावी. आणि सम्यक कर्मांताचं प्रमाण जे आहे ते जीवनाच्या मूलभूत नियमांशी सुसंगत असं वर्तन, त्याला शोभेल असं वर्तन. कोणते आहेत मग जीवनाचे मूलभूत नियम? कोण सांगेल? काल सांगितले मग 5च नियम आहेत. पंचशील हे जीवनाचे मूलभूत नियम आहेत. आपल्याला पंचशील, सम्यक कर्मांत म्हणजे पंचशिलेचं काटेकोर पालन करणे. म्हणजे त्याच्यात मग दुसऱ्यांच्या भावनाची कदरही केल्या जाईल, दुसऱ्यांच्या हक्कांचा मान सन्मानही केला जाईल. तर सम्यक कर्मांत म्हणजे पंचशिलाचं आचरण करणे. अतिशय सोप्या आणि थोडक्या भाषेमध्ये ही पंचशिलेचं आचरण केल्यानं आपल्याला हे अंग प्राप्त होऊ शकते, सम्यक कर्मांत. तर पंचशिलावर जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. पंचशील म्हणजे काय तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत झालेलं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण सम्यक कर्मांतावर आपण एवढं न बोलता जीवनाचे जे मूलभूत नियम आहेत 5 शील, त्या 5 शीलांचंच आपण काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. एखाद्याचे वर्तन ज्यावेळी या नियमांशी सुसंगत असते, आपलं वर्तन जर या 5 शीलांशी जर सुसंगत असलं, मिळतं जुळतं असलं, त्यावेळी सम्यक कर्मांताशी ते सुसंगत आहे असं आपण समजावं. की आपण सम्यक कर्मांत या अष्टांगिक मार्गाचं पालन करत आहोत.
कधी समजेल हे, की ज्यावेळी आपलं वर्तन या पाचही शिलांना धरून आहे, पाचही शिलांचं पालन करून आहे, त्यावेळी समजावं की आपण सम्यक कर्मांत या अंगाचा आपण आचरण करत आहोत. त्याच्या पुढचं जे अंग आहे ते आहे सम्यक आजीविका. आजीविका म्हणजे आपला चरितार्थ चालवणे, आपलं पोट भरण्याचं साधन म्हणजे आजीविका. प्रत्येक व्यक्तीला हे तुम्हाला प्रत्येक अंग फार थोडक्यामध्ये आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न आहे. याच्यात मी जास्त उदाहरणं दिले नाहीत, जास्त वेळ आपला त्याच्यात जाऊ शकतो, कारण हा फार स्वतंत्र, याच्यावर स्वतंत्र पुस्तक आहे आर्य अष्टांगिक मार्गाचं. ते पुस्तक जर आपण वाचलं तर प्रत्येक अंगाचं फार सविस्तर उदाहरणं देऊन त्याच्यात समजावून सांगितलेलं आहे. तो आपण स्वतंत्रपणे आर्य अष्टांगिक मार्गाचा आपण अभ्यास करावा, कारण तो सदाचरणाचा मार्ग आहे. तो समजून घेणं फार आवश्यक आहे. तर ही जी आजीविका आहे की प्रत्येक व्यक्तीला आपला चरितार्थ चालवायचा असतो, म्हणजे आपला कुटुंब चालवायचं असतं, संसार चालवायचा असतो. परंतु चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत. चरितार्थ म्हणजे जे काही उद्योगधंदे आपण करतो त्याचे अनेक मार्ग आहेत. काही वाईट आहेत आणि काही चांगले आहेत. चांगल्याही मार्गाने चरितार्थ भागवणारे लोक आहेत जगामध्ये, आणि वाईट मार्गाने चरितार्थ करणारे लोक आहेत. पाहतो आपण चोरी करून बिल्डिंगा बांधणारे, चोरी करून सोनं घालणारे, अंगावर फिरणारे ते आहेत, आणि प्रामाणिकपणे कष्ट करून जगणारे असे सुद्धा लोक जगामध्ये आहेत. मग चांगला सम्यक आजीविका म्हणजे कोणती? की ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरांच्यावर अन्याय होतो, ते म्हणजे वाईट मार्ग आहेत. जो काही आपला चरितार्थ उद्योगधंदे असतील, त्या उद्योगधंद्यामुळे जर इतर कोणाची हानी होत असेल किंवा इतरांवर अन्याय होत असेल तर हे चरितार्थाचे वाईट मार्ग आहेत. आणि दुसऱ्यांची हानी किंवा त्यांच्यावर अन्याय न करता जगण्यापुरते मिळविण्याचे जे मार्ग आहेत ते चांगले होत, आणि यालाच सम्यक आजीविका म्हणतात. चांगल्या मार्गाने मिळवलेली कमाई म्हणजे सम्यक आजीविका. चांगल्या मार्गाने मिळालेली कमाई, वाईट मार्गाने नाही. वाईट मार्ग मग कोणते? धंद्यामध्ये फसवणूक करणे इतरांची, भ्रष्टाचार करणे, चोरी करणे. आणखीन उद्योगधंद्यामध्ये येतात काय म्हणतो आपण त्याला, मटणाचे दुकान, म्हणजे प्राणी हिंसा करून पैसा कमावणे. हे सगळे वाईट मार्ग आहेत की ज्यामुळे इतरांची हानी होते आणि इतरांवर अन्यायसुद्धा केला जातो. हे मागं मी ते उदाहरण दिलं होतं तुम्हाला, दुधाचं उदाहरण दिलं होतं, गाईच्या म्हशीच्या दुधाचं. ती सुद्धा काय आहे? चोरी आहे. सम्यक आजीविकेमध्ये बसत नाही. जे दूध घेतो आपण विकत, ते चोरीचं दूध आपण घेतो, जरी पैसे देऊन घेतो आपण, नाही का? कारण जेव्हा गाईचं दूध काढल्या जाते किंवा म्हशीचं दूध काढल्या जाते तेव्हा ते दूध कोणाचं असते? त्या वासराचं किंवा त्या वगारीचं असते. त्यांना बांधून ठेवतो आणि ते कुटार बांधलेली ते दुसरी वगार तिथं ठेवतात आणि त्या म्हशीला दूध द्यायला लावतात पाना फुटण्यासाठी. किती चोरी झाली! ज्याचा हक्क त्या दुधावर आहे त्या जीवांना ते मिळत नाही, आणि ते आपण चोरी करून काढून घेतो आणि त्याच्यावर पैसा कमावतो. अशा खूप गोष्टी आहेत जगातील व्यवहारातल्या की ज्या सम्यक आजीविकामध्ये बसत नाहीत. तर आपण एवढंच लक्षात ठेवायचं की सम्यक आजीविका म्हणजे कोणावर अन्याय होणार नाही, कोणाची हानी होणार नाही, कोणाची फसवणूक होणार नाही, अशा प्रकारचे उदरनिर्वाह करण्याचे साधन म्हणजे सम्यक आजीविका आहे. तर ठीक आहे, आपण सम्यक आजीविकापर्यंत थांबू. सम्यक व्यायाम आपण उद्याला त्याची माहिती आपण. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. नथी मे शरणं अय्यं
धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवज्रेण होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं सङ्घो मे शरणं वरं एतेन सत्यवज्रेण होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु। हे करुणा की ज्योति करुणा के दीपक करुणा के सागर हो तुम ओम मणिपद में हूँ ओम मणिपद में हूँ ओम मणिपद में हूँ। हे करुणा की ज्योति करुणा के दीपक करुणा के सागर हो तुम ओम मणिपद में हूँ ओम मणिपद में हूँ ओम मणिपद में हूँ। हे करुणा की ज्योति करुणा के दीपक करुणा के सागर हो तुम ओम मणिपद में हूँ ओम मणिपद में हूँ ओम मणिपद में